नमस्कार मित्रांनो, गोष्टीवाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी आपल्यासाठी अजून एक भयकथा घेऊन आलेलो आहे. जशी आपली मागची गोष्ट होती प्रफुल्ल आणि रजतची रस्त्याबद्दलची, त्याच प्रकारची ही एक गोष्ट आहे. तर गोष्ट आहे 5 मित्रांची. ही 5 मित्र शहरामध्ये राहणारी होती. 9 to 5 जॉब करायचा आणि त्याच्यानंतर कधीतरी मित्रांसोबत बाहेर फिरायला निघायचं, असा यांचा प्लॅन असायचा. दर महिन्याला कोणतं ना कोणतं ठिकाण व्हिजिट केलं पाहिजे, हा यांचा एक नियमच होता. मग तो कुठलीही जागा असो, डलहौसी का असो ना, मॅनपाट का असो ना, किंवा दूर सुदूर कधी मनाली जायची इच्छा झाली तर ही 5 मित्र नेहमी सोबत जायची. तर या 5 मित्रांना रस्त्याचा प्रवास हा रात्रीचाच फार आवडायचा. रात्रीच्या वेळेला असणारी शांतता या सगळ्यांना खूप आवडायची. गावांकडून वगैरे जाताना जी होत असलेली शांतता होती, यांना फार जास्त समाधान मिळायचं. असंच एक दिवस हे सगळे मित्र ठरवून निघाले की आपण जवळच्याच एका हिल स्टेशनला जावं. ते हिल स्टेशन फार बेताचं होतं. एका दिवसामध्ये तुम्ही ते स्टेशन 2 वेळा करू शकला असतं. पण ही सगळी जी मित्र होती ती तशी थोडी कलंदर होती. त्यामुळे सगळ्यांनी सोबत त्याच ठिकाणावर पूर्ण दिवस घालवला. गप्पा गोष्टी, गाणी आणि डान्स या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ कसा गेला यांना कळलं नाही. निघायची वेळ झाली तेव्हा कळलं होतं की आता घड्याळीत 9 वाजलेले आहेत, तेही रात्रीचे. रात्रीचा प्रवास तसाही 5 जणांना नवीन नव्हता आणि ते हा प्रवास एन्जॉय देखील करायचे. त्यामुळे काही चिंता नसताना त्यांनी आपलं निघायचं ठरवलं. रस्ता तसा त्यांचा 2 तासाचा होता. त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं की आपण 9:30ला जरी निघालो तरी 11:30पर्यंत दिल्ली आणि त्याच्यानंतर आराम वगैरे करून दुसऱ्या दिवशी ऑफिस, हे त्यांचं रुटीन सुरू होणार. मग आता निघाल्यानंतर रस्त्यामध्ये जाताना एका गावाबद्दल त्यांना माहिती नव्हती. तर हे गाव जे होतं ते 1988 साली ख्रिश्चन लोकांनी बसवलं होतं, जे दिल्लीतनं निघून आले होते. त्याच्यामुळे इथे ख्रिश्चनांची वस्ती फार मोठी होती. आता जेवढी मोठी वस्ती तेवढ्या सगळ्या सुविधा आणि जन्मानंतर मरणाचा नियम असल्यामुळे तेवढंच मोठं कब्रस्तान. तर हे जे गाव होतं याच्यामधलं जे कब्रिस्तान होतं ते रस्त्याच्या दोन्ही बाजूने होतं आणि या मुलांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. रस्त्याने जात असताना त्यांना दिसायला लागलं की दोन्ही बाजूला कंपाऊंड वॉल असलेली एक काहीतरी वस्तू आपल्याला दिसते. त्यांना असे वाटले की काहीतरी गव्हर्नमेंटचं असेल, त्याच्यामुळे त्यांनी त्याची काळजी घेतली. रस्ता असा उताराचा होता आणि उतारावरून जाताना त्यांनी बघितलं त्या कंपाऊंड वॉलच्या पलीकडे एक माणूस उभा आहे, ज्याचं इतकंच धड त्यांना दिसतं. त्यांनी सफेद कपडे घातलेले होते आणि काळी टोपी होती. हे बघितल्यानंतर त्यांना वाटलं की कोणीतरी नशा करणारा किंवा मद्यपी तिथे थांबलेला असावा आणि तो बघत असेल की बा काय रस्त्याच्या आजूबाजूला चाललंय, त्याची काही वेळ मजा घेऊन तो परत निघून जाईल. रस्त्याने जात असताना जो मुलगा ड्राईव्ह करत होता त्याच्या अचानक हे लक्षात आलं की अरे, या कंपाऊंडच्या ज्या भिंती आहेत ना त्या 6 फुटाच्या आहेत आणि त्याच्यावर हा माणूस आपल्याला 2 फूट दिसतोय. म्हणजे हा काहीतरी विचित्र प्रकार असावा. हे बघितल्यानंतर 5ही मुलांना काहीतरी विचित्र असल्याची अनुभूती झाली. म्हणून त्यांनी गाडी स्लो केली आणि हळूहळू जात असताना ती आकृती त्यांच्या समोर भिंतीच्या आरपार निघाली आणि ती चालत चालत जात असताना अचानकपणे ती आकृती या मुलांकडे पलटली आणि तिने असा हात करून त्या मुलांकडे बोट दाखवलं आणि तेच करत करत ते दुसऱ्या भिंतीच्या पलीकडे चालली. मुलांसाठी हा अनुभव फार विचित्र होता आणि सगळ्यांनी बघितल्यानंतर सगळ्यांचीच पंढरी घाबरली होती. आता काय करायचे हे त्यांना कळत नव्हते. पण तरी पण त्यांनी आपली गाडी
पुढे न्यायचं ठरवलं. गाडी पुढे जात होती तेव्हा त्यांना अधेमध्ये कदाचित नजरेच्या कडेला कुठून तरी ती आकृती परत दिसत होती. पाचही जणांना एकच भास होत असल्यामुळे त्यांना हे माहिती होतं की हे एका कोणाचं स्वप्न नाही आहे. या सगळ्या दुःस्वप्नात ते सहभागी होते. असे करत करत ते त्या गावाच्या बाहेर पडले. गावाच्या बाहेर पडल्यानंतर एका ठिकाणी थांबून त्यांनी चहा प्यायचं ठरवलं. ते जेव्हा चहा पित होते तेव्हा त्यांनी तिच्या एका माणसाला विचारलं, काही चौकशी केली, कारण की त्यांना जो आलेला अनुभव होता तो भयानकच होता. मग त्यांनी त्या माणसाला विचारलं की आम्हाला अशा अशा प्रकारचं काहीतरी दिसलं. तो व्यक्ती म्हणाला की तुम्ही नशीबवान आहात, आज तुमच्या जीवनावर संकट होतं. तो जो आहे तो सेंट डॅनियल स्मिथ आहे. हा ही जी व्यक्ती होती, जेव्हा ही वस्ती बसवल्या गेली तेव्हा ही सगळी जमीन डॅनियल स्मिथची होती. आणि त्याला असं म्हणतात की जेव्हा ठरवण्यात आलं की ख्रिश्चनांना इथे बसवायचं आहे तेव्हा डॅनियल स्मिथने आपली सगळी जमीन त्या गावाला देऊन टाकली. आणि जे कब्रस्तान होतं त्याच्यामध्ये डॅनियलने म्हटले की ही जागा मरेपर्यंत माझी राहील आणि जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत इथून जाणाऱ्या कुठल्याही चांगल्या आत्म्याला मी धोका पोचू देणार नाही. त्या दिवशी कदाचित कसले तरी संकट या 5 मुलांवर होते आणि या मुलांनी जेव्हा डॅनियल स्मिथला बघितले तेव्हा ते संकट त्यांच्यावरनं दूर झाले. डॅनियल स्मिथची एवढी उंची का होती हा प्रश्न त्या मुलांनी विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की डॅनियल स्मिथ चालूच शकत नव्हता. डॅनियल स्मिथ हा जन्मताच पॅराप्लेजिक होता, म्हणजे त्याची जी शरीर होते ते फक्त त्याच्या मानेपर्यंतच कार्य करत होते. त्याची खालचं जे शरीर होतं ते अपंगच होतं. पण तरी मरणानंतर त्यांनी ही सगळी जबाबदारी घेतलेली होती. रस्ता आणि रात्र याची कल्पना कवी लोकांना, लेखक लोकांना फार मजेशीर वाटते, पण प्रवाशांना खरं माहिती असतं की कधी कोणत्या ठिकाणी या 2 गोष्टींशी सामना करायचा. तर ही होती गोष्ट दिल्लीमधल्या 5 मित्रांची ज्यांनी एक भयानक अनुभव घेतला. जर आपल्याला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. आणि हो, गोष्टीवाले या चॅनलच्या माध्यमातून आम्ही अनेक भयकथा, रहस्यकथा, गूढकथा, त्याच्यानंतर प्रेमकथा आणि मोटिवेशनल स्टोरीज आपल्यापर्यंत आणत असतो. तर जर आपल्याला असली करमणूक आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.